ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। काँग्रेस स्वाभिमानी शिवसेना उभाटा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक एकत्र लढवणार। काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेना उभाटा शिरोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय जयसिंगपूर येथे पत्रकार बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील व शिवसेना उभाटा गटाचे मधुकर पाटील हे प्रमुख उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील नगर परिषदच्या निवडणुकीनंतर आता काँग्रेस स्वाभिमानी व शिवसेना उभाटाने चड्डू ठोकला आहे। यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, समविचारी पक्षांना सोबत घेऊन ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढणार आहे। आम्ही एक दिलाने येणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहे। विरोधकांचं काय चाललंय आम्हाला माहित नाही। आमची तयारी पूर्ण झाली आहे। सोमवारपासून अर्ज भरायला सुरुवात करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। प्रस्तावितांना विरोध करण्यासाठी जे बरोबर येतील अशा समविचारींना सोबत घेणार आहे। यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील बोलताना म्हणाले, 7 जिल्हा परिषद गट व 14 पंचायत समिती गणातील आमचे उमेदवार ठरले आहेत। सोमवारपासून अर्ज भरतील आणि आम्ही मोठ्या एकजुटीने सर्वजण निवडणूक लढवणार असून यामध्ये नक्कीच आम्हाला यश मिळणार आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं। स्वागत शेखर पाटील यांनी केलं। यावेळी दरगू गावडे, शेखर पाटील, संजय अणुसे, मधुकर पाटील, स्वाती सासने, सचिन शिंदे, राम शिंदे, महावीर अक्कोळे, मंगलाताई चव्हाण, रमेश परीट, महेश परीट, दत्ता मगदूम, विठ्ठल मोरे, विशाल चौगुले, राजगुंडा पाटील, राहुल सूर्यवंशी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। जिल्हा परिषद, आलास, तत्वार आणि यड्राव हे 3 गट घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी दानोळी, अर्जुनवाड, नांदणी, शिरडोन, अब्दुल्लाट आणि आलास कागद द्यायकडे। त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जिल्हा परिषद मतदारसंघ अब्दुल्लाट, नांदणी आणि दानोळी आणि पंचायत समिती आकेवाड, तत्वाड, गणेशवाडी, कोथळी, उदगाव आणि चिपरी। त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जिल्हा परिषद मतदारसंघ उदगाव आणि पंचायत समिती यड्राव आणि टाकळी अशा पद्धतीनं विभागणी करून आम्ही घेतलेली आहे आणि त्या पद्धतीनं सर्व अंगानं चर्चा चालू आहे। आम्ही लोकांना बोलून एकत्र बोलून चर्चा करून पुढे निघालेलं आहे। बोला, आमच्या जागा वाटप झालेलं आहे आणि समजा समविचारी कोण आमच्यात आले तर आम्ही आमच्यामध्ये ॲडजस्ट करून घेऊ, परंतु एक दिलानं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय। याच्यामध्ये अजूनही विरोधात त्यांचं काय चाललं आहे आम्हाला माहिती नाही, परंतु आम्ही मात्र ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरतोय। सोमवारपासून आमचे अर्ज भरायला सुरुवात होईल आणि पंचायत समितीवर तर आम्ही झेंडा लावणारच, पण जिल्हा परिषदच्या जागासुद्धा ताकदीनं आम्ही लढवणार आणि जिंकणार सुद्धा, आणि त्या पद्धतीने सगळी समीकरणं आम्ही जमवलेली आहेत। जयसिंगपूर पॅटर्न टाईप लढणार आहे काय वेगळा आहे? आम्ही जागा वाटप करून घेतलेलं आहे आणि समविचारी लोकांना बरोबर घेणार आहोत। आमच्या कोट्यातील काही जागा ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि त्यामुळं जे बरोबर येतील, जे प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी येतील त्या सगळ्यांना आम्ही बरोबर घेणार आहोत। पण आम्ही जी विचारधारा आमच्याबरोबर ठेवलेली आहे त्या विचारधारेनंच आम्ही चाललेलो आहोत आणि तसं बघायला गेलं तर आज महायुतीचा जो वारवा आहे त्याला काही प्रमाणामध्ये सांगली, कोल्हापूरमध्येच महापालिकेमध्ये रोखण्याचं काम आम्ही केलेलं आहे। कोल्हापूर महापालिकेमध्ये बहुमताच्या जवळ येऊन थोडं थांबलं। सांगली, इचलकरंजीमध्ये चांगली टक्कर झाली, सांगलीमध्ये सुद्धा अगदी बरोबरीला येऊन थांबलं। म्हणजे जी राजर्षी शाहू महाराजांची विचारधारा, फुलेशाहू आंबेडकरांची विचारधारा जी ह्या परिसरामध्ये कोल्हापूर विभागामध्ये होती ती पुन्हा एकदा जागृत करण्याचं काम आम्ही नेटानं करतोय। त्याच्यामध्ये कुठेही अंतर पडणार नाही। जयसिंगपुरात महावीरराव घाटगे होते, आता काय चर्चा झाल्या का तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून? जयसिंगपुरातले नागरी प्रश्न वेगळे होते,
स्थानिक प्रश्न वेगळे होते आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांना एकत्रित केलं होतं, एक मोठ बांधली होती. आत्ताच एक सूचक वक्तव्य दादानी केलं, मी सुद्धा करतो की आम्ही सगळ्या समविचारी लोकांना बरोबर घेतो. तुम्ही पक्षाच्या चिन्हावर लढणार आहे काय? हो, पक्षाच्या चिन्हावर काँग्रेसच्या चिन्हावर लढेल, स्वाभिमानीच्या चिन्हावर लढेल आणि शिवसेना शिवसेना त्याच्या त्यांच्या चिन्हावर चिन्हावर लढेल. आणि कुणी एखादा मित्रपक्ष जर आला आणि कॉन्टॅक्ट केला तर ते त्याच्या ह्याच्यावर त्याला सामावून घेऊ. सामावून